नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 मे 2024। तर मित्रांनो, पुढील 2 ते 3 तासात व दुपारनंतर व रात्री 10 जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे। वादळी पाऊस या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, लातूर, औसा, निलंगा, धाराशिव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी, मोहोळ, सांगोला या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे पुढील 3 ते 4 तासामध्ये व दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर दुपारनंतरच राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुमच्या भागामध्ये देखील जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहता व ती लोकेशन आपल्याला कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक देखील करा। तर मित्रांनो, आज हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच नांदेड, हिंगोली, परभणी या ठिकाणी आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतं। या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। तर मित्रांनो, 20 मे पर्यंत या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात तर आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।